कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय जो आनंद सत्य प्रकाश विभुवाणी नाम उपास बुद्धि न जाने आणि जाणे त्यास परमात्मा की जय माझे अपार स्वरूप संग्रामती जनुधन ब्रह्मा विष्णु महेश गणपती सूर्य चंद्र वरुण अग्नि देवी पुरणे तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी वारीकरण विद्यावान बुद्धिमान त्याच्या ज्ञानी वासी जगत सदा गोरी गोरी सर्वती सत कोई कोई काही ना सर्व जगत कोई संतानानि स्वयं ब्रह्म विद्यासे पुण्य पुरुषेश्वर निष्काम भूत प्राप्ति कारणे बजावा राम तो निचाय आत्मा काम श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की जय सांगा कोण सांगताय नवीन कोण केला का अभ्यास नवीन कोणी अभ्यास केला का कळत करताय सांगतात साहेब संजापूरकर दादा पाटील विषय कळतो ना पण तुम्हाला विषय कळतो ना इकडचं मागचं कोण सांगताय सांग संजापूरकर सांग मागची ताई सांगते हां कारण स्वयंप्रकाशित स्वसंवेद्य चैतन्याच्या ठिकाणी अज्ञान यायलाच नाही पाहिजे. कसं यायला नाही पाहिजे? उदाहरण दृष्टांत काय आहे? सूर्याच्या ठिकाणी अंधार कोणत्या भागात येतो? कोणत्याच भागावर, कारण त्याचंच नाव सूर्य आहे ना. सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी अंधार येईल कसा? त्याचा चैतन्य स्वरूप आत्म्या स्वसंवेद्य आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान येईल कसं काय? तर अज्ञान येणार नाही असा भाग होता. हेच नाही ना कारणाध्यासाचा संभव शंकेचा अनुवाद आहे. चला पुढे. पुढे संपलं का? भांडवल सांगा आता पुढे. हां त्यांनी शंका घेतली होती की जर आत्मा म्हणजे जर स्वयंप्रकाश आहे तर त्याच्या ठिकाणी अज्ञान भासायलाच नाही पाहिजे. बरोबर. तर जसं प्रकाशाचं उदाहरण दिलं, याच्यामध्ये समाधान त्यांनी सांगितलं की ही शंकाच बरोबर नाही. प्रकाश हा शब्दाचा अर्थ इकडे जसा लौकिकात प्रकाश हा जड भौतिक प्रकाश आहे. सूर्याचा प्रकाश हा मायाकृत जड, जसा अंधार आणि प्रकाश हे मायेचेच दोन भाग आहेत. लक्षात घ्या बरं. आता आपण हा प्रकाश असा डोक्यात राहील तुमच्या. तर हा प्रकाश आणि अंधार हे मायेचे दोन भाग आहेत. आता चैतन्याची पूर्णतः पारमार्थिक सत्ता आहे. पारमार्थिक सत्तेत प्रकाश या पदाचा अर्थ ज्ञान असा केलेला आहे. आता ज्ञानाचं आपल्याला ज्ञान आहे म्हणजे असं आहे, आपल्या ठिकाणी जे ज्ञान उत्पन्न होताना दिसतंय, नाश पावतंय, ते वृत्तीजन्य ज्ञान. म्हणून ज्ञानाचं स्वरूप वृत्तीजन्य आहे असं नसून ते वृत्तीजन्य ज्ञान भिन्न आहे. आणि ज्ञान हे ज्याचं स्वरूप आहे तो आत्मा आहे. ज्ञान हे ज्याचं स्वरूप आहे तो आत्मा आहे. त्या ज्ञानाला प्रकाश असं म्हटले. आणि मग त्याची सत्ता कोणती आहे?
पारमार्थिक. आणि या प्रकाशाची सत्ता कोणती आहे? व्यावहारिक. म्हणून सूर्याचा दृष्टांत हा व्यावहारिक सत्तेतला आहे. आणि जे ज्ञान म्हणून संबोधलं गेलेलं आहे इथे की स्वसंवेद्य आत्मा जो म्हणतात तो पारमार्थिक सत्तेतलं ज्ञानरूपी चैतन्य, त्यालाच प्रकाश असं म्हणून प्रकाश शब्द सामान्य वापर दोन्हीकडे. आणि त्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभाव आहे हे म्हणणं रास्त आहे. आणि हाच वेदांत शास्त्राचा मुख्य सिद्धांत आहे. हा जेव्हा पटला त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की जगत नावाचा प्रकार झालाच नाही. जगतही नाही, ईश्वरही नाही आणि जीवही नाही. मग काय आहे? केवळ चैतन्यच आहे. म्हणजे आणि मग हे पटणारा कोण भाग्यवंत आहे असं लिहिलंय पुढं. याला हे पटणारा हे कोणाला पटेल बरं? असा काय भाग्यवंत असेल? तर त्याला ते कळालं, पटलं, रुचलं आणि अनुभवात आलं म्हणजे तो पुन्हा जन्माला येत नाही. जन्माला यायचं बंद झालं त्याचं. जोपर्यंत हे ज्ञान उत्पन्न होत नाही तोपर्यंत जन्मदशा जात नाही. असंभव गोष्ट. बहुत बहुत पुण्य, नुसतं साधारण पुण्य नाही तर विशेष अनंत जन्माचं निष्काम पुण्य आणि ज्याची मोजदात नाही, अगणित पुण्य लागतं. त्या म्हणून मुक्त होणारा विरळा ठेवला. पण मग पुण्य निर्माण करण्यासाठी बी एक करणारी कोणतरी पाहिजेत ना. त्याच्यामध्ये तुमचे आमचे नंबर लागतात ना की आम्ही पुण्य निर्माण करतो. हां, आमच्याकडे तितकी स्थिती नाही बांधली गेली ज्या इतक्या लेवलपर्यंत जाण्याची. पण एकदा जो आहे ना, जसं काय करी आपण आज जतन धनाशीचं धन, जसं धनवानाकडं जसं पैशावाल्याकडेच पैसा जातो असं म्हटलंय ना. ज्या पुण्यवानाकडे ज्याच्याकडे धन आहे ते धन धनाला जोडत राहत. ज्याच्याकडे कोटी रुपये बँकेत पडलेले हां, त्याला व्याज किती येत आहे? 7-8 लाख रुपये येत आहे म्हटले. 1 कोटी पडलेले तर 7-8 लाख रुपये. आणि जो काम करतो चांगला जॉब लागला बरं का, वर्षाचं 4.5 लाखाचं पॅकेज दिलं म्हटलं. आता तो 4.5 लाखाचं पॅकेजवाला आणि हा ज्याच्या खात्यात 7-8 लाख रुपये वर्षाला व्याज पडतं, भारी कोण आहे? धनाशीचं धन, धनाने धन जोडलं जाईल. तसा निष्काम पुण्य ज्यांच्याकडे अगोदरच आहे त्यांनाच निष्कामता सुचते. सकामता ज्यांच्याकडे दडलेली त्यालाच सकामता सुचत राहत. म्हणून सकामतेचा नाश करून निष्कामतेपर्यंत पोचणारा आणि हळूहळू ज्याच्या चित्त निष्कामतेकडे चाललेलं त्याची निष्कामता अधिक वेगाने वाढते. सकामाला निष्कामात जायला वेळ लागतो पण निष्कामाची निष्कामता अधिक वेगाने जाते आणि अचानक मग एखाद्या जन्मात मुक्त होऊन जातो. चला, म्हणून पुण्य इतर लागतेच. प्रश्न होता. हां हां सांगा. आधी अनुवाद करू का? ते आमच्या ओमचा एक प्रश्न होता. हां सांगा, प्रश्न सांगा. ओम, शंका होती तुझी काहीतरी विचार ना. सांगा. तिथे हां बरोबर बरोबर. हां, तर म्हणजे मुमुक्षूच्या बाबतीत शंका आहे. तर मुमुक्षू जो आहे ना, जो मोक्षाची इच्छा करतो तो मुमुक्षू, ही पहिली गोष्ट झाली. बरं, मुमुक्षूला पुढचे जन्म भोगावे लागतात असं मी म्हटलं. तर हे म्हणतं बरोबर, कारण एका जन्मात मुमुक्षू मुक्त होईल इतकी पुण्यही असू शकत नाही. किंवा असेल एखाद्या भाग्यवंताची तरी ती पाठीमागची मानावी लागते कुठली तरी. त्या अनेक जन्मात मुमुक्षूची साधना केल्यावर एक जन्म मुक्ताचा मिळतो. म्हणजे त्याला प्रमाण काय? तर मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चित माम व्यक्ती तत्वतः. असं लोकाला पण अध्यायात मनुष्याणाम सहस्रेषु, सहस्रावधी हजारो माणसांच्यात एखादा मुमुक्ष जन्म घेतो. म्हणजे मुमुक्ष सगळे नाही, हजारोंच्यात एखादा मुमुक्ष जन्म घेतो. आणि हजारो मुमुक्षूमध्ये एखादा कश्चिन माम व्यक्ती तत्वतः
व्यक्ती म्हणजे तत्वतः ब्रह्मस्वरूपाला जाणतो. कोण? हजारो मुमुक्षुवंत. म्हणजेच हजारो मुमुक्षातला जर हजार म्हणजे 1000 नाही सांगितले, हजारो, त्यातला जर एखादा जाणत असेल तर याचाच अर्थ त्या बाकीच्या मुमुक्षूंनी काय करायचं तर पुढच्या जन्मात, आणि पुढच्या जन्मात गेल्यावर पुढे काय करायचं तर पुन्हा तच्चिंतनम तत्कथनम अन्यन्यम तत्प्रबोधनम हे तदेक परत्वंचम ब्रह्माभ्यासम, पुन्हा तोच अभ्यास. म्हणून आता असं वाटलं मी तुम्हाला पाठ सांगतोय है ना, आणि तुम्ही पाठ ऐकता, तुम्ही मुमुक्षु आहेत, कारण पाठाला जे येतात ते मुमुक्षीच्या कक्षेत येतात. मोक्षाची इच्छा घेऊनच पाठाला बसले. का कोणाच्या काय सांसारिक अडचणी घेऊन बसले तुम्ही? नाही, सांसारिक अडचण नाही, काय मोक्षाची अडचण घेऊन बसलेले की आम्हाला या दुःखातून बाहेर पडायचं आहे, आणि तेच मुमुक्ष धरले जातात. जर तुम्हाला सकामतेच्या चित्तामध्ये आशा असेल किंवा पाठाला गेल्यावर पोराचं लग्न होईल आणि पोरी कमी पडल्या, असं जर इच्छा घेऊन बसलेला असेल तर तो मुमुक्षीच्या कक्षेत, मुमुक्षीच्या कक्षेतला नाही. मग ते काय जे होणार आहे ते प्रारब्धजन्य हो, तिकडे जसं घडेल तसं. मुमुक्षु हा नेहमी प्रारब्धाला मान्यता देऊन जे प्रारब्ध घडेल त्याला स्वीकारतो तो, आणि स्वतः साधनेतून पदच्युत होत नाही. आपली आपली साधना करावी तर साधक होतात, आणि मग त्याचे बी पुढचे जन्म लागतात. म्हणून मी हे सांगत होतो, आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही ऐकता. ते म्हणले बा म्हणजे महाराज आपल्याला सांगतात, पण महाराजांनी मागच्या जन्मामधून साधना करून आले. कारण जे सांगतायत ना त्यांचे मागच्या जन्मात साधना झाली, याचा पुरावा काय तर त्याच्यात किती साधना त्यांना फलीभूत होत चाललेली, एक 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 पुढे पुढे फलीभूत. मुक्त होईल हे नाही सांगता येणार, आणि मुक्त झालो असं बोलू सुद्धा. जो कोणी मुक्त झालो असा म्हणे काहीच नाही. माऊली ज्ञानोबा आहे, आम्ही झालो ऐसा जो म्हणे तो काहीच नाही. आम्ही झालो असा म्हणतो, आमच्यावर देवाची कृपा झाली समजून घ्यायचे, त्याच्यावर काही कृपा नाही. तर अज्ञानातला अज्ञानी, त्याच्यावर तो त्याला काय कृपा झाली तेव्हा त्याला काही कळत नाही. असा बोलला की समजून गेले दोषच आला तिथे. म्हणून मग मुक्त कधी होणार तर त्याच्यात प्रवासाने टप्प्याटप्प्याने पुढे. म्हणून लगेच एका जन्मात नाही, पण मुक्त झाल्याशिवाय एवढी शंका आहे ना. मागच्या वेळेस तुम्ही म्हणले मुक्त झाला, पण तरी पण जर त्याचे अच्छा अच्छा, ती शंका आहे का? जन्माची शंका आहे. तर त्याच्यात प्रारब्ध म्हणजे एका प्रारब्धात समजा 7-8 जन्म बाहेर पडले, आणि मानवी शरीर, कारण मुक्त होण्यासाठी मानवी शरीर लागणार आहे, दुसऱ्या शरीरात तर काय मुक्ततेचा विषय नाही. तर ज्ञानाच्या काही अवस्था दिलेल्या आहेत. तर तत्वज्ञान जे आहे ते सत्वापत्य अवस्थेत उत्पन्न होतं, बरोबर आहे. आणि प्रारब्ध सत्वापत्य अवस्थेत एक तर असा प्रसंग होऊ शकतो. 2 उत्तर आहेत त्याचे. एक तर ते परोक्ष ज्ञानामध्ये राहील, आणि परोक्ष ज्ञानाला सुद्धा पापपुण्याची भोग लागत नाही असं शास्त्र म्हणतं. म्हणजे कशामध्ये आला हा विषय? पंचदशी. त्या श्लोकच आलाय तिथं की जो परोक्ष ज्ञानीही झाला तरी त्याला पाप पुण्य लागत नाही. अपरोक्ष ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही, पण परोक्ष ज्ञानाला पाप पुण्य लागत नाही. बुद्धिपूर्वक कृतं पापम पुरस्कृतम पापम. कृष्णम दहती वन्य. कृष्णम दहती वन्यवर. तर बुद्धी पुरस्कृत पाप जरी परोक्ष ज्ञानाकडून झालं तरी सुद्धा वन्यवत दहती असा अन्वय आहे तिथे. तर त्याला ते पाप पुण्य लागत नाही. मग राहिलेले पुढचे 5-7 जन्म प्रारब्ध वशात जसे असतील तसे तो भोगे, आणि शेवटच्या जन्मात अपरोक्ष ज्ञान होईल. पहिल्या टप्प्यात काय होईल? परोक्ष. तो परोक्ष ज्ञान प्रारब्ध वशात पुढच्या 4-5 जन्मामध्ये तेच राहील. आणि अपरोक्ष ज्ञान, कारण तिथं प्रारब्ध म्हणजे देहाचा प्रतिबंध सांगितला आहे. शास्त्र काय म्हणतं? देहाचा प्रतिबंध आहे त्याला, आणि म्हणून अपरोक्ष ज्ञानाला तिथं काय झालेलं आहे? अडथळा आलेला आहे. मग अपरोक्ष होईल. जड भरत राजाप्रमाणे. ते तो उदाहरण जड भरताचं. आता दुसरं उदाहरण जे आहे की अपरोक्ष ज्ञानच झालं. अपरोक्ष ज्ञान झालं तर म्हटले जन्म कसे राहिले? तर
अपरोक्ष ज्ञान हे प्रारब्धाच्या विरोधात नाही आणि प्रारब्ध कर्म तर बाहेर पडले नाही. मग अपरोक्ष ज्ञान याला पुढचे जन्म कसे राहतील तर सत्वापत्ती असंशक्ती पदार्थाभाविनी आणि तुरीय अशा ज्ञान भूमिका दिलेल्या आहेत. तर पुढच्या प्रत्येक जन्मामध्ये तो एकापेक्षा एक पुढच्या अवस्थेमध्ये जाताना दिसेल आणि आपापच अपरोक्ष ज्ञानी असल्याने पाप लागणार नाही, बरोबर आहे. पुण्यही उत्पन्न होणार नाही. या दोन्ही गोष्टी होत्या. पण कर्म तर घडेल. कर्म घडत असताना अहंकार सहित कर्म घडलं तर पाप पुण्य उत्पन्न होतं, अन्यथा होत नाही. हा नियम त्याला लागू झाला. आणि नाहीच ऐकलं तुम्ही, नाही ना म्हणले देह आहे म्हणल्यावर कर्म झालं आणि कर्म लगेच त्याच्यावर नावा पडायला पाहिजे. तर शास्त्राने त्याची सुद्धा संगती दिलेली. कोणती की महात्मा पुरुषाकडून घडणारं पुण्य अथवा पाप. आता ते तो दोन्ही धरावं लागेल, पुण्य अथवा पाप. पुण्य कोणाला भोगायला लागेल मिळेल जे कोणी सेवक आहे त्या महात्म्याची सेवा करणारे त्यांच्याकडे पुण्य जातं आणि त्या महात्म्याची निंदा करणारे त्यांच्याकडे पाप जातं. अशी एक संगती, अशा दोन संगती आहेत. संपल्या आता बरोबर आहे. हेच पाहिजे ना. पुढे नाही शंका बरोबर आहे आणि ह्या शंका येऊन गेल्या तशा. हा प्रारब्ध 100 जन्माचा असू काय सांगता येत. बरं दुसरा एक भाग आहे. आतापर्यंत जन्म किती घेतले तुम्ही मी कोट्यावधी जन्मात कंटाळला नाही तर 5-10 जन्मात कशाला कंटाळायचं. लागलेले पुढे जन्म तर लागू दे, लागले तर काय अडचण नाही. तरी आम्ही काय करू भक्तीच करू. म्हणजे आम्ही सगळ्या पुढच्या जन्मामध्ये भक्तीच करू, मागं सरणार नाही. उपजोनी या पुढती येऊ काला खाऊ दही भात हे आम्ही पुन्हा पुन्हा तेच करू. काय काळ लोक कर्माला कंटाळत नाही, तुम्ही भक्तीला कशाला कंटाळता. बाकीच्या गोष्टी करायला लोक कंटाळले का नाही. जन्माच्या जन्म लागलेले आहेत ना लोकांचे, कुठं बंद झाले. ते तिकडे कंटाळत नाही. पण आणि मग आता शेवटच्या टप्प्यामध्ये काय असतं आपल्याकडे एक मन आहे काय शिजस्तवर निवस्तवर. शिजस्तवर दम आहे पण निवस्तवर नाही. वाढा ना म्हटले वाढा ना, थांबा आता थोडंसं राहिले कारण तिथंही शास्त्रच काम करत. चला सांगा पुढे. समाधानामध्ये त्यांनी सांगितलं हे काय म्हणजे ही शंका बरोबर नाही. त्याच्यानंतर मग ही शंका म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानी येणं संभव. ही शंका बरोबर नाही. मग आत्मा स्वयंप्रकाश आहे हे बरोबर आहे पण त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही असं नाही. मग अज्ञान आहे कधी ब्रह्मज्ञान उत्पत्तीच्या पूर्वी अज्ञान. बरोबर आहे. ज्ञानाच्या पूर्वी अज्ञान आहेच, मान्यच करावं लागतं. तुम्ही जर स्वतःला जाणत असताल की अयम आत्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान तयार झालेलं आहे, आता अज्ञान नाही राहील. अहम ब्रह्मास्मी हे वास्तव सांगतो. बरं तोंडाने बोलल्यावर अहम ब्रह्मास्मी होत नाही माणूस. आता ते म्हणजे महाराजांनी अहम ब्रह्मास्मी गेल्यावर त्याचा दृष्टांत दिला होता तुम्हाला. कुडकुडणाऱ्या माणसाचा पाहून घ्या, मागं एक दृष्टांत दिला तुम्हाला. तसं नाही चालत. तर स्वानुभूतीत उतरलेलं आत्मज्ञान ते स्वतःचा संवाद स्वतःशीच साधतं, लोकांशी नाही. पुढे पुढे सांगा. त्याचा प्रकाश जे आहे ते ज्ञान हे सामान्य ज्ञान म्हणतात त्याला. आता उत्तरामध्ये हा विषय सुरू झालेला आहे. तर त्याच्यात असं म्हटलं प्रकाशाचे 2 प्रकार केले है ना, सामान्य आणि विशेष. कोणतं ज्ञान अज्ञानाच्या विरोधी आहे तर विशेष ज्ञान. 2 मत आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणतात विशेष ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नाही आणि एक म्हणतात विशेष ज्ञान अज्ञानाच्या विरोधी. त्यात आभासवादी आणि अवच्छेदकवादी अशी 2 मतं आलेली की आभासासहित वृत्ती ही अज्ञानाच्या विरोधी आहे. याची चैतन्य आभासासहित म्हणजेच चैतन्यासहित आभास वृत्तीजन्य अज्ञानाच्या विरोधी तो आभासवादी. आणि चैतन्य विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे ते अवच्छेदकवादी. असे 2 मतं आलेले. म्हणजे त्याच्यामध्ये वाचस्पती मिश्रा अवच्छेदकवादी आहेत. अवच्छेदकवाद्यामध्ये वाचस्पती मिश्रा आहे आणि आभासवाद्यामध्ये माहितीच तुम्हाला विद्यारण्य स्वामी आहेत. तर त्या
हे त्यांच्या मतांना मानतात. आता त्याच्यात दोन प्रक्रिया आहेत या की अज्ञानाच्या विरोधात कोण असं म्हटलं तर आत्ता विषय काय झाला आपला, अज्ञानाच्या विरोधात कोण, चैतन्य म्हणजे ज्ञान. ज्ञान हे अज्ञानाच्या विरोधात आहे. किंवा सूर्याच्या प्रकाशाच्या विरोधात कोण, अंधार नाही विरोधात, अंधाराच्या विरोधात सूर्य नाही तर अंधार तर सूर्याचा प्रकाश हा अंधाराच्या विरोधात आहे. चैतन्याचा ज्ञानस्वरूप प्रकाश हा अज्ञानाच्या विरोधात आहे असं म्हटलं ना. तर त्याच्यात एक विशेषता मांडलेली आहे. त्या दोन मतांचा विचार केलेला आहे. चला सांगा काय विषय काय झालाय सांगा. सूर्यताई सांगा बरं काय झालेलं आहे. त्याने म्हणजे ते ज्ञान सांगितलेलं आहे की त्याचा जो प्रकाश म्हणजे ज्ञान आहे त्याला सामान्य ज्ञान म्हटलेलं आहे आणि त्या आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे ते विरोधी नाही म्हणून सांगितलेलं आहे. हा, सामान्य ज्ञान हे विरोधी नाही. मग कोणतं ज्ञान विरोधी आहे, विशेष ज्ञान हे विरोधी आहे. आता त्यात सामान्य कशाला म्हणतात आणि विशेष कशाला म्हणतात ते सांगा. सामान्य म्हणजे सर्व व्यापक जे असतं त्याला सामान्य सर्व म्हणतात. व्यापक चैतन्याला सामान्य चैतन्य असं म्हणतात. व्यापक चैतन्याला सामान्य आणि अंतःकरण वृत्तीत जे प्रतिबिंबित असतं तर त्याला विशेष चैतन्य विशेष म्हटलेलं आहे. चैतन्य. अंतःकरण वृत्तीत प्रतिबिंबित जे चैतन्य त्याला विशेष चैतन्य. त्याला दुसऱ्या भाषेत काय म्हणतात, आभास. वृत्तीमध्ये प्रतिबिंबित चैतन्य जे विशेष बनलंय त्याला म्हणतात आभास. तो आभास हा अज्ञानाच्या विरोधात काम करतो असं म्हटलं तिथं. चला म्हणून त्याला विशेष चैतन्य असं केलं. ते जर विरोधी असतं तर समजा सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेमध्ये मी काही जाणत नव्हतो. कोण विरोधी असतं तर कोण विरोधी, सामान्य ज्ञान. तर सामान्य चैतन्य. आता आपण ज्या स्थितीत आहोत आत्ताच्या भौतिक स्थितीत पहा तुम्ही आपण गृहीत धरून चालू आपण अज्ञानी आहे, सगळे आपण अज्ञानी. मग आपण अज्ञानी बी आहोत आणि तुम्ही ब्रह्म बी आहात. कारण शास्त्र म्हणतं त्या पद्धतीने तुम्ही ब्रह्मही आहात आणि आपल्या अनुभवानुसार आपण अज्ञानी बी आहे. म्हणजे दोन गोष्टी एकाच वेळेस राहतात. ते म्हणजे बा आम्हाला तर काही कळतच नाही, ब्रह्माला काही कळतच नाही. तुम्ही कोण आहात, ब्रह्म, आणि त्याला काय कळत. म्हणजे दोन गोष्टी सिद्ध झाल्या का नाही. सामान्य चैतन्य म्हणून याचाच अर्थ चैतन्य सामान्य आहे आणि अज्ञान विशेष आहे. म्हणून दोन गोष्टी, एक विशेष आणि एक सामान्य, एका कालात एकत्र राहतात. गेल्या वेळेस उदाहरण बी दिलं होतं हा ना. एक विशेष माणूस आणि दुसरा सामान्य माणूस एकत्र राहतात. पण दोन विशेष माणसं एकत्र राहत नाही. त्याला काही भांडणं करते कारण दोघं विशेष झाले. आणि एक जण म्हणता, एक जणांनी दम दिला तर दुसरा म्हणतो राम राम बरं का आपल्याकडून चुकलं म्हणले की तो सोडून जातो, त्याचा विषय संपतो. विषय तो विरोधात जर गेला तरच प्रश्न तयार होतो. म्हणून सामान्य आणि विशेषाच्या जोड्या लागलेल्या जीवनात सुद्धा. नाही तर कुटुंब नाही चालायचे. कुटुंबात सुद्धा एक जण सामान्य असावं लागतो आणि एक जण विशेष असा. मग त्याच्यात काय अडचण तयार होत नाही. चल तसं इथे सामान्य चैतन्य आणि विशेष अज्ञान एकत्र राहतं. आता याच्या उलट करायचं, मग मोक्ष कसा होईल. विशेष चैतन्य ज्या वेळेला विशेष चैतन्य म्हणजे अपरोक्ष ज्ञान हे अपरोक्ष भ्रांतीच्या विरोधात काम करतं. मग तिथे प्रखर कोण झालं, अपरोक्ष ज्ञान अपरोक्ष भ्रांतीचा नाश करतं. सामान्य ज्ञान अपरोक्ष भ्रांतीचा नाश करत नाही. तर हे जमतं. चला पुढे सांगितलं की जागृतीमध्ये म्हणजे आपल्याला अज्ञानाची आणि सुखाची जी स्मृती होते ना तर ती स्मृती म्हणजे पूर्व अनुभव असल्याशिवाय म्हणजे होत नाही असा नियम सांगितलेला आहे. तर यावरून म्हणजे सुषुप्तीमध्ये आपल्याला सुखाची आणि अज्ञानाची जी प्रत्यक्ष प्रतीत येते तर त्याचीच म्हणजे जागृतीमध्ये स्मृती होत असते. बरं, ह्या अनुभवाने सांगतायत किंवा सामान्य विशेष एकत्र कसं काय राहतं ते आम्हाला सांगा बरं.
म्हणजे अज्ञान आणि चैतन्य एकत्र कसं काय राहत म्हणले एक तुमची अवस्था आहे ज्याला आपण झोप म्हणतो, शास्त्र म्हणतं सुषुप्ती. सुषुप्तीमध्ये आपण झोपलो आणि नंतर जागे झालो, जागृतीत आलो. ज्या मनुष्य थकलेला असतो आणि तो जर झोपला तर त्याला हातपाय कुठं पडल्यात हे बी कळत नाही, एवढा तो असा बिनधास्त झोपलेला असतो. आणि मग झोप झाल्यानंतर त्याला विचार काय म्हणजे बरं झालं वा 2 दिवस जरा जागरण झालं होतं, कामाचा थकवा आलता आणि आता असं म्हणजे तू झोपला होता. हो म्हटले एकदम सुखात झोपलो होतो. आणि मग त्या सुखाचं स्वरूप सांग. तर ते म्हणला मी काही जाणत नव्हतो, म्हणजे मी काही जाणत नव्हतो आणि सुखात झोपलो होतो. अशा 2 प्रतीती त्याने जागृत अवस्थेत सांगितल्या. जाग झाल्यावर काय सांगितलंय? सुखात झोपलो होतो ही चैतन्याची प्रतीती आणि मी काही जाणत नव्हतो ही 2 एकत्र राहतात अनुभवाने अगदी. आणि त्याच्यापेक्षा आत्ता सांगितलेलं तुम्हाला आपण जागृतीतला अनुभव सांगितला की तुम्ही शास्त्राचं ज्ञान तुम्हाला झाले आणि तुम्ही कोण आहात? ब्रह्म आहात. शास्त्राचं ज्ञान आणि तुम्ही कोण आहात? तुम्ही सगळे म्हणतात ना आम्ही ब्रह्म आहे, कारण शास्त्र म्हणतं ब्रह्म आहे, आम्ही कशाला मागं सरू? तुम्ही मागं सरू पण मग तुमच्या दुःख हटली का नाही? जन्ममृत्यू टळले का नाही? म्हणजे कसं काय झालं बा? म्हणजे अज्ञान बी काम करतंय किंवा ब्रह्मदुःखी म्हणा ना. ब्रह्मदुःखी असं कधी झालं? ब्रह्मा तुम्ही कोण आहे? ब्रह्म आहे. आणि ते म्हटले मला फारच दुःख आहे हो महाराज. म्हणजे तुम्हाला दुःख बी आहात आणि तुम्ही ब्रह्मही आहात, तर हे 2 विरोधी नाही. तर तुम्ही एकतर ब्रह्म असू शकता नाहीतर एकतर दुःखी असू शकता. म्हणजेच याचा अर्थ व्यापक चैतन्य ते काही करत नाही. सामान्य चैतन्य म्हणतात त्याला. ते खुशाल राहतं आणि त्याच्यात अज्ञान सुद्धा खुशाल राहतं, काही अडचण नाही. सुषुप्ती जी अवस्था आहे, सुषुप्ती आणि स्वप्न ते झोपेच्याच अवस्था. झोपेच्या नाही, सेपरेट आहे. झोपल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा आता आपण जागृतीत आहोत, याच्यानंतर कुठे जाऊ? सुषुप्तीत. सुषुप्तीत मधून बाहेर पडताना स्वप्न अवस्था उत्पन्न होते. जागृती आणि सुषुप्तीच्या मधली जी अवस्था आहे सुषुप्तीनंतर येणार, तर तिथं स्वप्न अवस्था आहे. पुढे तेच म्हणलं की आपण झोपतो म्हणजे स्वप्न अवस्था असते का? त्यात दोन्ही बी येऊ शकतात? नाही, एका वेळेला एकच आहे. ज्या वेळेला सुषुप्ती आहे त्यावेळेला तो जीव एक उपाधिवान आहे. ज्या वेळेला स्वप्नात गेला तेव्हा 2 उपाध्या आहेत आणि जागृतीत आला तेव्हा 3 उपाध्या आहेत. जागृतीत आहे तेव्हा कारण सूक्ष्म आणि स्थूल देहाची उपाधी आहे. स्वप्नात आहे तेव्हा कारण आणि सूक्ष्म देहाची उपाधी आहे. आणि ज्या वेळेला सुषुप्तीत आहे तेव्हा एकाच देहाची उपाधी, कारण देहाची उपाधी एकच. कसं काय? सुषुप्तीत कंटिन्यू राहण्यासाठी काही असा उपाय का? स्वप्नात जातो आपण म्हणजे इकडे माघारी यायचं. म्हणजे आपण दमावं लागलं ना, ज्याला कष्टाचे कामं नाही तो सुषुप्तीत जातो असं आपलं म्हणणं आहे. मग त्याला काही उपाय आहे का किंवा सुषुप्तीत राहायला? त्याला कर्मातच बदल करावा लागेल, कारण अजूनच बदल मागची कर्माने लक्षात आहे ना. आता आपण बी या 3 अवस्थेत का फिरतो? ज्या ठिकाणी कर्म राहिलं नाही तेव्हा झोप आली. काय काय माणसं दिवसा बी झोपतात. ते म्हणले असे बसल्या बसल्या झोपले, समजून घ्यायचं त्यावेळेला त्यांचा कर्माचा भोग फलीभूत झालेला नाही. म्हणजे तिथं कर्मशून्य अवस्था आहे. दिवसा बी झोपतात, असं काही नाही. रात्री झोपतात असं काही नियम नाही. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला तो जागा होतो, काहींना दिवसा सुद्धा स्वप्न पडतं, त्याला दिवा स्वप्न म्हणतात. तर दिवसा बी स्वप्न पाहतो. नंतर तो म्हणतो काय स्वप्नात होतो बरं का, कामच करायचं नाही. परत जागृतीत काम करतो. तर हे कर्मजन्य परिस्थितीनुसार अवस्था फिरतात. कुठलं कर्म? मागचं कर्म पुढच्या अवस्थांना कारणीभूत ठरलेले, त्याही देहांच्या. जसं आता म्हटलं ना की एका मानवी शरीरामध्ये म्हणजे हजारो योनी तयार होतील मानवी दिवसामध्ये. एका मानवी दिवसात पुढचे हजारो शरीर तयार होतील, असं कर्म उत्पन्न होतं. म्हणजे इतकी प्रोडक्टिव्हिटी जोरदार यायची.
आणि मग त्याच्यातूनच त्याची उत्पत्ती होते. त्याची कर्मशून्य अवस्था, कर्मजन्य अवस्था, या दोन्ही फिरत राहतात आणि त्याच्यात या अवस्था जीवाला होतात. मग त्याच्यामुळे त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नाही. तेव्हा एकाच सुषुप्ती अवस्थेत राहायचं असं जर कोणी ठरवलं तर तो राहू शकत नाही. मग त्याला कोण उठवतं? सकाळी तुम्हाला कोण उठवतं? पत्नी नाही ना? आज कर्माने उठवलंच नाही वाटतं. काकड्याला ऍबसेंट, तर ते कर्मच उठवत येते. पुढे सांगितलं की जागृतीमध्ये ज्ञानाची साधने ही अंतःकरण किंवा इंद्रिय सांगितलेले आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये म्हणजे त्यांचा लय होतो. तर मग आपल्याला सुषुप्ती अवस्थेमध्ये अज्ञानाचं किंवा सुखाचं भान कसं होतं? तर ते अविद्यावृत्तीकडून म्हणजे आत्म्याचा जो प्रकाश आहे तर त्या प्रकाशाचं हे होतं म्हणजे ज्ञान होतं. बरोबर आहे. सुषुप्ती अवस्थेत आणि स्वप्न अवस्थेत अविद्येची वृत्ती आहे. स्वप्न अवस्थेत जी अविद्या वृत्ती आहे त्याहूनही सूक्ष्म अतिसूक्ष्म अविद्येची वृत्ती सुषुप्तीत सुद्धा राहते, कारण त्याच्याशिवाय कथन कसं होईल. आणि जागृत अवस्थेत कोणती वृत्ती आहे? अंतःकरणाची वृत्ती राहते. पुढे सांगितलंय की आत्मरूप प्रकाश जर अज्ञानाचा विरोधी असता तर सुषुप्तीमध्ये म्हणजे अज्ञानाची प्रतीती झाली नसती. आपल्याला विरोधी असता तर अज्ञान प्रतीती झाली. त्याच्यावरून आम्ही लक्षात घेतलं असतं की माणसं, म्हणून गेल्या वेळेस मी म्हटलं होतं, झोपलेली माणसं लगेच मुक्त झाली असतात. कारण अज्ञान प्रतीती येत नाही याचाच अर्थ मुक्त धरावा लागला आम्हाला. आणि मग तो पुन्हा जन्मावस्थेत याला जागृतीला तरी कसा येईल? मुक्त झालेला आणखी. आणि कदाचित आला तरी तो पुढच्या जन्मात जाणार. म्हणजे झोपला की माणूस मुक्त होतो असा नियम सिद्ध झाला असता, पण असं होत. म्हणून आत्मप्रकाश हा अज्ञानाचा बाधक नाही तर उलट साधक आहे म्हणून सांगितलेलं आहे. बरोबर. पुढे सांगितलं की सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही आणि विशेष चैतन्य ते अज्ञानाच्या विरोधी आहे म्हणून सांगितलेलं आहे. विशेष चैतन्य सर्वव्यापक जे चैतन्य आहे त्याला ते सामान्य चैतन्य म्हटलेलं आहे. आणि अंतःकरणावरती प्रतिबिंबित झालेलं जे चैतन्य आहे तर ते विशेष चैतन्य म्हणून सांगितलेलं आहे. आता त्याच्यात दोन हे तयार झाले, वाद तयार होणार आहेत. विशेष चैतन्य हे अज्ञानाच्या विरोधात आहे असा मानणारा पक्ष आणि विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधात नाही मानणारा पक्ष, दोघांनी संगत्या सुंदर लावलेले. चल, त्यांनी म्हणजे काष्टाचं उदाहरण दिलेलं आहे की काष्टामध्ये अग्नी असतो हे सगळ्यांना माहित असतं, पण काष्टामध्ये जो अग्नी असतो त्याला सामान्य अग्नी म्हटलेलं आहे आणि तो अंधकाराचा विरोध आहे म्हणून सांगितलेलं आहे. तैसे वन्नी काष्ट जाळोनी स्वये जळे, माऊली म्हणतात तसं है ना. ज्ञाने अज्ञान नेले, स्वय कीर्तिमुखत्व केले, तैसे का वन्नी काष्ट जाळोनी स्वये जळे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात तसं की अग्नी हा म्हणजे तो एकदा लागला तर तोही काष्टाला जाळून टाकतो आणि स्वतःही जाळीते तेही जळे. तर त्याला जाळायला गेले ते आणि जाळीते जाळणारे तेही गेले. जळीते आणि जाळीते दोन्ही गेले. पुढे सांगितले तोच अग्नी जर घर्षणापासून जर प्रगट झाला, त्याचा वातीशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पदार्थाशी त्याचा संबंध आला तर तोच म्हणजे अंधकाराशी विरोधी होतो. बरोबर. आणि जर तसा नाही विरोध आला तर खुशाल राहतो. लाकडामध्ये सामान्य अग्नी खुशाल राहतो. अग्नीवरच सगळं चाललेलं आहे. अग्नी तत्व या सृष्टीत पूर्णतः विखुरलेलं आहे. म्हणून लाकडात अग्नी आहे, पण दोन लाकडं ज्यावेळेला एकमेकाला वाऱ्याच्यात वारे घर्षण करतात, वणवाल पेटतो ना वनामध्ये, तिथं कोण काढी लागायला गेलेलं आहे? कोण नाही झालं. लाकडाचं असं जोरदार सारखे घासून 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 त्याच्यात अग्नी प्रगट होतो. वारं जर असं सोसायटी असं कायम असेल ना ते असं सारखं घासत राहतं ते झाडात. फांदी जर अशी झालेली असेल क्रॉस, मग तर ते घासून 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 पेटली आणि मग त्याच्या पेटल्या खाली जर गावात असेल सगळं तर दणक्यास ठिणगी पडल्यावर काय लागतं त्याला? झाला म्हटले. म्हणजे घर्षणानंतर उत्पन्न होणारा अग्नी विशेष आणि घर्षण होत नाही तोपर्यंत, जसं आपल्या बुद्धीत घर्षण होत नाही तोपर्यंत जीव,
आणि घर्षण झालं, अयम आत्मा ब्रह्मा तत्वमसी महावाक्य ऐकलं सद्गुरूंकडून, अरे तू ब्रह्मच आहेस, तू काय जीव थोडाच आहेस त्या. आणि त्याच्यात त्यांनी चिंतन केलं, श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन. आणि तत्वम पदार्थ शोधन केल्याबरोबर तो उठला, म्हणजे अज्ञान निवारक वृत्ती उठली, अज्ञानाचा नाश केला आणि तो काय झाला, चैतन्य स्वरूप परमात्मा बनला. क्षणी जागिन्नला अहम ब्रह्मास्मी वाणी, एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळवणी, तत्क्षणी जागिन्नला. नाथ महाराज म्हणतात भागवतात तसं. पुढे सांगितलं की जे व्यापक चैतन्य आहे तर ते अज्ञानाच्या विरोधी नाही म्हणून सांगितलेलं आहे. परंतु वेदांत विचारापासून जे अंतःकरणाची जी अहम ब्रह्मास्मीची वृत्ती झालेली असती आणि त्या वृत्तीच्या ठिकाणी जे विशेष चैतन्य असतं तर ते विशेष चैतन्य म्हणजे अज्ञानाच्या विरोधी आहे असं सांगितलेलं आहे. कोणत्या पक्षात? अवच्छेदकवादात. कारण याच्यात अवच्छेदकवाद यांनी विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधात सांगितलं, पण आभासवादी म्हणतात विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधात नाहीच आहे. कसं? आभासवादी म्हणतात विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधात नाही, आणि त्यांचं मत बरोबर आहे. कसं विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधात कसं नाही, तर अज्ञानाचा विशेष चैतन्याच्या ठिकाणी अत्यंत अभाव आहे. सूर्याच्या ठिकाणी अंधाराचा का सूर्य अंधाराच्या विरोधात आहे? दोन गोष्टी जुळतात बरं. अंधार आहे त्यावेळेला प्रकाश नेला तर याला पाहणारा द्रष्टा असावा लागतो. खोलीत एका खोलीत अंधार आहे आणि त्या अंधारात म्हणजे अंधार आहे तर त्या अंधाराचा नाशक कोण आहे? दिवा. हातात दिवा घेतला आणि ते दार उघडल्याबरोबर खोलीतला काय झाला? अंधार गेला का नाही? मग अंधार दिव्याने घालवला म्हणजे अग्नीने अंधार घालवला हे म्हणणं तुमचं तिथं, कारण पाहणारा द्रष्टा आहे. पण चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी द्रष्ट्याचाच अत्यंत अभाव आहे. कोणी पहा, दुसरा कोणीच नाही, एकच चैतन्य अद्वैत स्वरूप एकटच आहे. आणि तिथं जगत झालंच नाही, जीव झाला नाही, आणि सगळ्यात मोठा द्रष्टा आणखीन इकडला ईश्वरही नाही. कारण जसं सूर्याच्या ठिकाणी अंधार शोधून सापडणार नाही, दीपक घेऊन या अंधार धुंडीती माऊली ज्ञानोबरायांचा एक अभंग आहे. काय लोक आहेत म्हणले दिवा घेऊन अंधाराला शोधायला पाहिले चालले, तर दिवा घेऊन अंधाराला शोधायला जाता येईल का? का बरं? तुम्ही जिथे जाल तिथे प्रकाशच असतो. तसा शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी अंधाराचा, म्हणून विषय म्हणजे नाहीच आहे. सूर्याच्या ठिकाणी अंधार आणि चैतन्याच्या ठिकाणी अज्ञानाचा अभाव आहे. म्हणून दोन प्रकाराने विसंगती जुळते. आता अध्यस्थाकडून अधिष्ठानाकडे आणि अधिष्ठानाकडून अध्यस्थाकडे अशा जर दोन संगती पाहायला गेले तर दोन्ही मतयुक्त आहे. कसं आहे ते बघा. आता तर विशेष चैतन्य हे अज्ञानाच्या विरोधी असं सांगणारा अवच्छेदकवाद्याचा पक्ष आहे. कारण अज्ञानाच्या विरोधी कोण? तर ज्ञानच आहे, आणि ते ज्ञान सामान्य ज्ञान विरोधी नाही हे सिद्ध झाल्यावर विशेष ज्ञान हेच अज्ञानाच्या विरोधी हे सिद्ध झालं. बरोबर? हा एक पक्ष झाला. आणि पुढे जाऊन दुसरा पक्ष सांगतील. आणखी पुढे सांगितलंय की अवच्छेदवादामध्ये म्हणजे अज्ञान नाशाचा हेतू हा चैतन्य सांगितलेला आहे आणि त्याला वृत्ती सहाय्य आहे म्हणून सांगितलेलं आहे. दोन गोष्टी येतात, एक वृत्ती आणि चैतन्य. म्हणजे आभासासहित वृत्ती अज्ञानाच्या विरोधी आहे आणि वृत्ती सहित चैतन्य अज्ञानाच्या विरोधी, अशी दोन मतं तयार होतात. म्हणजे चैतन्य अज्ञानाच्या विरोधी मानणारा अवच्छेदकवाद पक्ष आहे. हे चैतन्य अज्ञानाच्या, पण चैतन्य नुसतं अज्ञानाच्या विरोधी कसं जाईल? तर वृत्ती सहित चैतन्य अज्ञानाच्या विरोधी केलं. आणि दोन्हीकडे वृत्ती आणि चैतन्य हे दोन्ही वापरावेच लागतात. कारण व्यवहार घडण्यासाठी कोण आहे? वृत्तीमध्ये वापरावी लागतेच. चला. आणि पुढे सांगितले की आभासवादामध्ये अज्ञानाचा हेतू वृत्ती सांगितलेली आहे आणि तिला चैतन्याचं म्हणजे सहाय्य सांगितलेलं आहे. आता तुम्हाला बऱ्याच लोकांना वृत्ती नावाचा पदार्थ कळाला का? वृत्ती काय आहे? तर अंतःकरण माहिती तुम्हाला, अंतःकरण माहिती, मग ते बी माहिती का नाही?
अपंचकृत पंचमहाभूत माहिती तुम्हाला, 5 भूत माहिती तुम्हाला माहिती. त्या 5 भूतांच्या 7व्या अंशापासून जे बनलं त्याचं नाव अंतःकरण. त्या अंतःकरणाचा प्रकाशक परिणाम तर तिचं नाव वृत्ती असं केलेलं आहे. म्हणजे अंतःकरणाचा जो प्रकाशक परिणाम जो व्यवहार करतो तर कारण आपले व्यवहार होतात का नाही. आता हा मला ग्रंथ नाही, मी असं ठरवलं मार्केटला जाऊन एक दुकानात जाऊन ग्रंथ आणायचा, बरोबर आहे ना. हे कोणी ठरवलं? तुम्ही ठरवलं. म्हणजे कार्त्या जो कोणी आहे त्यातला जो कार्ता. आणि मग त्याच्यात हे ठरलं कसं तर त्याच्या अंतःकरणात ह्या वृत्त्या उठल्या आणि त्या वृत्त्यांच्याद्वारे हा विचार तयार झाला. मग ते संकल्पात्मक वृत्ती, निश्चयात्मक वृत्ती असे त्या वृत्तीचे प्रकार झाले. चिंतनात्मक वृत्ती आणि अहंकारात्मक वृत्ती हे वृत्तीचेच प्रकार. म्हणजे अंतःकरणात त्या वृत्त्या आणि त्या वृत्त्यांनी व्यवहार केला. कारण वृत्ती जर उठलीच नाही अंतःकरणात व्यवहारच घडणार नाही. म्हणजे त्याला वृत्ती असं म्हणतात. आता तशीच ज्या वेळेला परमार्थ करताना जसं व्यवहार करताना वृत्ती लागते का नाही. तुम्हाला काही सामान आणायचं दुकानात जाऊन तिथं वृत्ती आहे का नाही तुमची आहे. तर त्या वृत्तीमध्ये सुद्धा चैतन्याचा आभास असेल तरच ती वृत्ती काम करते. कारण वृत्ती ही जड आहे अंतःकरणाची, ती कार्यच करणार नाही. मग तिथं आभासासहित वृत्ती काम करते. त्यामुळे 4 किलो साखर द्या, 2 किलो शेंगदाणे द्या बोलते का नाही. दुकानात गेल्यावर उभा राहिले, अर्धा किलो चहा द्या. ते म्हणजे हे कोण बोलतोय? म्हणजे अंतःकरणात तो प्रमाता. आणि कशाच्या मार्फत बोलतोय? बुद्धिवृत्तीच्याद्वारे व्यवहार करतोय. आता परमार्थात चला, तुम्हाला काय करायचंय? काम काय करायचं? इकडं अज्ञानाचा नाश करायचा. तर ते अज्ञान समोर कुठं पदार्थ दिसला नाही बाबा. पदार्थ दिसला नाही तर तुमच्या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही स्वरूपाला जाणत नाही तर तिथं पदार्थाची उपलब्धी आहे. की अज्ञान तुम्ही कोण आहात हे तुम्ही न जाणल्या ना, तुम्ही जाणत नाही. का जाणत नाही तर त्याच अज्ञानाच्या आवरण नावाच्या शक्तीमुळे जाणत नाही. तर तुमची वृत्ती ही नक्की काय काम करेल तर आभासासहित वृत्ती ही आवरणाचा नाश करेल आणि चैतन्याचं ज्ञान होईल. असा एक पक्ष आहे. आणि दुसरा म्हणजे अज्ञानाचा नाश होईल. आवरणाचा नाश होण्यापेक्षा अज्ञानाचा नाश होईल असं म्हटलंय तिथं. आणि ते विशेष चैतन्याच्या द्वारे होईल. हा औषधकवाद्याचा पक्ष आहे. मग त्यात वृत्ती काम करते ना, वृत्ती सहित चैतन्य तर विशेष चैतन्य मानले. आणि दुसरा आहे आता पुढे येणारा आभासवादी. चला वाचा, विषय एवढाच झालाय ना. वाचा वाचा कंटिन्यू वाचा. दुसऱ्या पक्षाचं मत वाचा. चला. दुसऱ्या पक्षी आभासरूप चैतन्यासहित वृत्ती अज्ञानाची विरोधी आहे. आता दुसऱ्या पक्षी म्हणजे आभासवादाच्या. त्याच्यात ते म्हणतात आभासरूप चैतन्यासहित वृत्ती अज्ञानाची विरोधी आहे. कोण विरोधी आहे? वृत्ती. आणि पहिल्यात विशेष चैतन्य बोल्ड केलेत ना अक्षर. म्हणून पहिल्या मतात विशेष चैतन्य विरोधी आहे आणि दुसऱ्या मतात वृत्ती विरोधी. पहिल्या मतात विशेष चैतन्याला वृत्तीचं सहकार्य आहे आणि दुसऱ्या मतात वृत्तीला चैतन्याचं सहकार्य आहे. लक्षात आलं? वृत्ती आणि चैतन्य दोन्ही घेतलेले आहेत त्यांनी दोघांनी. पण ज्या वेळेला नाशाचा प्रसंग आला त्यावेळेला औषधकवादी म्हणतात विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधात आहे. आणि ज्या वेळेला अज्ञान नाशाचा प्रसंग आला त्यावेळेला आभासवादी म्हणतात वृत्ती ही अज्ञानाच्या विरोधात. अज्ञानाच्या विरोधात अज्ञानाचीच वृत्ती आहे. लक्षात आलं? जसं तुम्हाला उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला की कुऱ्हाडीचा दांडा होत असता. म्हणजे जंगलाच्या नाशाला कारण कोण ठरलं तर कुऱ्हाडीचा दांडा आहे ना. तसा कुऱ्हाडीचा दांडा आणि उपलब्ध असणारं झाडं वृक्ष ही सगळी एका सत्तेत काम करतात. यांची सत्ता एकच आहे का नाही. म्हणून समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. म्हणून कुऱ्हाडीने झाड तोडलं हे म्हणणं युक्त आहे. बरोबर आहे का? तसा अज्ञानाचा नाश हा अज्ञानाच्या विशेष वृत्तीने केला हे म्हणणं युक्त आहे.
सामान्य वृत्तीने नाही. कारण सामान्य वृत्तीने तर व्यवहार केला आणि विशेष वृत्तीने अज्ञानाचाच नाश केला. जसा कुऱ्हाडीनेच झाडाचा नाश केला, त्या लाकडानेच त्याचा नाश केला, पण विशेष असा प्रकार आहे पहा. म्हणून दोन्ही बाजूने संगती जुळतात. त्याला शास्त्रीय पद्धती वेगवेगळी मतं. अज्ञान विरोधात विशेष ज्ञान आणि अज्ञान विरोधात अज्ञान, चैतन्यासहित अज्ञान म्हणजेच वृत्ती. चला, दुसऱ्या पक्षी आभासरूप चैतन्यासहित वृत्ती हा अज्ञानाची विरोधी आहे. बरोबर. आभासवाद आभासवाद अर्थात हा विद्यारण्य स्वामींनी हा विषय सांगितलेला विषय आहे आणि तुम्हाला हा पंचदशीमध्ये अधिक खुलून दिसेल. सुंदर विषय आलेला आहे. आणि दुसरा जो सांगितला तर वाचस्पती मिश्रांनी औषधकवाद मांडलेला आहे. अर्थात प्रथम पक्षात अज्ञान नाशाचा हेतू चैतन्य असून त्या प्रथम पक्ष कोणता? अवच्छेद. औषधकवाद. तर तेव्हा वाचा काय म्हटले. प्रथम पक्षात अज्ञान नाशाचा हेतू चैतन्य असून त्यास वृत्ती सहाय्य आहे. बरं. ही अवच्छेदक वादाची रीती आहे. औषधकवादाची रीती आहे. हे लक्षात ठेवा. यात काही शंका आहे का कोणाला? औषधकवादाच्या रीतीमध्ये कोण नाश करणारे? विशेष चैतन्य आणि सहकारी वृत्ती. बस एवढं लक्षात आलं पाहिजे. आता दुसऱ्या पक्षात अज्ञान नाशाचा हेतू वृत्ती आहे आणि तिला चैतन्य सहाय्य आहे. ही आभासवादाची सहकारी रीती आहे. आहे. चैतन्य सहकारी आणि चैतन्य सहकार्य घेतलं आणि वास्तव नाश कोण करणार आहे? म्हणून वृत्तीच अज्ञानाच्या विरोधात आहे. हे म्हणणं संभवतं का नाही? तत्त्वमसी ते ब्रह्मत्व आहेस. ही वृत्ती तयार झाली. कानावचनाचे भेटी सहसाची पैकिरटी वस्तू होऊन उठी कवणे. तर त्याच्यात कोण काम करत आहे? वृत्ती काम करते. म्हणजे तत्त्वमसी. गुरुजींनी सांगितलं, अरे तू ब्रह्मच आहे, तू जीव नाही. तू स्वतःला मरणारा समजू नको. मरणार आहे, जलमणार आहे, मरणार. तू नाही मरणारा आणि जलमणारा. मग तू कोण आहेस? ब्रह्मच आहेस. आता मी ब्रह्म आहे हे त्या मुमुक्षुने काय केलेलं आहे? पूर्वचिंतन करून ठेवलेलं आहे. म्हणून चिंतन करून सगळा माल उपस्थित करण्यासाठी पुष्कळ कालावधी लागतो. स्वयंपाक करायला उशीर नाही लागत. स्वयंपाकाचं साहित्य गोळा करायला उशीर लागतो. सगळा ते म्हणजे काय लय बारीक सारीक राहत नाही. तर ते काय एखाद्याला भाजी करायची असेल तर जिरीन, मोहरीन, हळदन, तेलन, लसूण, कढीपत्ता म्हणजे एवढंच राहिलं बरं का. तेवढं झालं तर फोडणी नाही बसणार. म्हणजे त्याला बारीक सारीक सगळ्या वस्तू हिंगण आमकन धमकन गोळा करून काय काय नाही हो आपल्या घरात. आणि त्याच्यानंतर ते त्या ज्याच्याकडे आहे त्याला मग स्वयंपाक करायला जमलं पाहिजे. नाहीतर टाक कांद्यात हिंग, टाक दुसऱ्या ह्याच्यात, म्हणजे उलट सुलट्या प्रकारचं ते असं नाही चालत. म्हणून तिथं सुगरण काम करते. म्हणजे त्याच्या स्टेप्स आहेत का नाही, कोणत्या भाज्यात कोणते पदार्थ मिसळायचे याच्या स्टेप्स आहेत. कशात बी काही टाकून नाही चालत, त्याला चव नाही येत. मग आता त्याला सुगरण झाले. तसे पारमार्थिक सुगरण कोण आहे? हा मुमुक्षूला सुगरण व्हावं लागतं. म्हणजे तो त्यातला सुगरण म्हणजे त्यांनी सगळं गोळा केलेलं आहे बुद्धीमध्ये. मग तुम्हाला एवढे अभंग पाठ करा आणि हे ज्ञानेश्वरी वाचा आमचे प्रमाण पाठ करा का सांगावं लागतं? सुगरण व्हायला. त्याला बुद्धीमध्ये ज्या वेळेला शंका तयार होईल त्या शंकेचं खंडन ती प्रमाण करतील आणि बुद्धी साफ होईल. आणि साफ झालेली बुद्धी सद्गुरूंच्या त्या महावाक्याचं चिंतन करायला बसेल त्यावेळेला ब्रह्मच होईल. म्हणजे त्यावेळेला त्या वृत्तीने अज्ञानाचा नाश होईल. आणि ज्ञाने अज्ञानाने लिया. जसं ज्ञानाने काय केलं? अज्ञान हा वस्तू देऊन गेली या त्या वस्तूची प्राप्ती करून देतात. अज्ञानाने ज्ञाने अज्ञानाने लिया. ज्ञानाने अज्ञान गेलं आणि वस्तू देऊन उरले. म्हणजे उरले नाही, गेले. ते म्हणजे वस्तू देऊन गेले. तिथं असं म्हटलं माऊलींनी आहे ना, 15वा अध्याय पाहून द्या. त्या मग तिथं काय तत्स्वरूप ती वस्तूच खाली शिल्लक राहिली. म्हणजे परमात्मा शेष राहिला आणि अज्ञानाचं
अज्ञानाचा नाश झालेला असतो. चला, तेव्हा दोन्ही पक्ष मी तुम्हाला काय सांगितलं विश्लेषण. वृत्ती वृत्ती हे लक्षात ठेवा आणि चैतन्य हे दोन्ही बी काम करतात. नुसती वृत्ती काम करणार नाही आणि नुसतं चैतन्यही काम करत नाही. कारण चैतन्य अविकारी आहे. चैतन्यात कुठं विकार होतो, पण वृत्तीतलं चैतन्य याला आभासाची जोड लावलेली विद्यारण्य स्वामींनी. चला, जीवस्वरूपाचा विचार करते वेळी सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याला अवच्छेदक म्हणजे संकोचित करणारी फक्त वृत्तीच जे ग्रंथकार मानतात त्यास अवच्छेदवादी म्हणतात. जे अवच्छेदकवादी म्हणजे व्यापक चैतन्याला संकोच करणारी कोण आली? अंतःकरणाची वृत्ती आली. आणि त्यातलं जे चैतन्य त्याला त्यांनी काय केलंय? अवच्छेदक ठरवलेलं आहे त्यांनी. आणि अंतःकरणाची केवळ वृत्ती अवच्छेदक न मानता त्या वृत्तीत चैतन्याचा आभास म्हणून जीवभावाची साभास वृत्ती अवच्छेदक मानतात, त्यास आभासवादी म्हणतात. आभासवादी. तर त्या दोन मतामधला हा विचार दिलेला आहे, आभासवादी आणि अवच्छेदकवादी. घरी गेले आणखीन 5 बसा, पुढच्या वेळेला आणखीन अनुवाद होईल. त्या आभासवादीच्या मतात सामान्य चैतन्याप्रमाणे विशेष चैतन्य ही अज्ञानाचे विरोधी नाही. मग कोण म्हटलं? आभासवादी. मग विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधी कोण म्हटलं होतं? अवच्छेदकवादी म्हटले होते. विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधी. हे म्हणतात विशेष चैतन्य सुद्धा अज्ञानाच्या विरोधी. आता विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधी कसं नाही? ऐका त्यांचं मत ऐका. तर वृत्तीसहित आभास किंवा आभासासहित वृत्ती अज्ञानाची विरोधी आहे. बरोबर आहे. ते आताही सांगितलं तुम्हाला एवढ्यात की विशेष चैतन्य या अज्ञानाच्या विरोधी नाही म्हणतात. त्याचं कारण चैतन्याच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभाव आहे. हे आत्ताच मगाशी सांगितलं मी तुम्हाला. नाहीच आहे तर आणता कुठून? म्हणून तेही नाही. मग वृत्ती सहित चैतन्य म्हणा किंवा चैतन्यासहित वृत्ती म्हणा, हे अज्ञानाच्या विरोधी काम करतात. केवळ प्रकाशरूप चैतन्य अज्ञानाचे विरोधी बिलकुल नाही. नाही. केवळ प्रकाशरूप चैतन्य अज्ञानाच्या नाहीच आहे. त्या असं करा, दिव्याला विचारलं तू अंधाराला का मारलं? तू म्हणलं माझ्यावर विनाकारण आरोप करू नका. तुम्ही आरोप काय केला? दिव्याला विचार सांगितला, तू कंप्लेंट आहे बा तुझ्या विरोधात आमची. दिव्याला तुम्ही बोलला म्हणजे काय? तू त्या अंधाराचा नाश केलाय असं कोणाला सांगितलं? दिव्यावर. तर हा आरोप सिद्ध करा. तर तू म्हणलं माझ्यावर तुम्ही विनाकारण आरोप करू नका. मी कोणाला मारत नसतो. मी स्वयंप्रकाशित आहे हे मला माहिती आहे. तुला एवढं माहिती आहे. पण मी कोणाला मारलं हे मला माहीत वास्तविक. आणि तेच पाहणारा मनुष्य म्हणतो आधी अगोदरचा चांगला अंधार होता आणि हा आल्यामुळे गेला. तर तो म्हणले सिद्ध करा. तर दिवा घेऊन जाईल तर सिद्ध होणार नाही. मग दिवा नसेल त्यावेळेला अंधार सिद्ध होईल. म्हणून विशेष चैतन्य सुद्धा अज्ञानाच्या विरोधात. पाहणं काय विशेष गोष्ट आहे. म्हणून पहिलं मत आलं होतं पहिल्यांदाच सुरुवात केलता ना शंकेचा अनुवाद, की तो युक्त आहे की ज्याच्यात अज्ञानाच्या विरोधात म्हणजे प्रकाश हा अज्ञानाला हटवतो असं म्हटलं तर ते संभवतच नाही. आणि नाही तर तेच म्हणणं बरोबर आहे. कारण अजातवादाच्या दृष्टीने जगत झालं नाही. चांगली संगत. पुढे एकंदर विवेचनावरून आत्मचैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आहे असे सिद्ध झाले. एकंदरीत काय झालं? अज्ञान आहे हे तर सिद्ध झालं. हे तर आमच्या अनुभवाचीच गोष्ट आहे. आणि ते अज्ञानच सर्व अध्यासाचे कारण आहे. आणि आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने त्या अज्ञानाची निवृत्ती होते. म्हणून ते अध्यस्त आहे हे सिद्ध आहे. एक आहे अज्ञान आहे का असं मी तुम्हाला विचारलं. हा? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही. आपली प्रतीती सांगा. ज्याला अज्ञान नाही असं वाटतं तर तो पाठाचा अधिकारी नाही.
मुक्त असेल तर त्याला कशाला धरून आणायचं विनाकारण बस भाव पाठाला बस पाठ कारण किंवा म्हणतो मी मुक्त आहे. आम्हा मुक्तांना पाठाला बसायची काय गरज आहे त्या मुक्तांना पाठा. मग आता ज्यांना अज्ञान भेडसावत आहे ना, अज्ञान हे भेडसावत आहे तर त्याला अज्ञान नाशासाठी गरज आहे. एवढी गोष्ट कळाली. आता अज्ञान हे बऱ्याच लोकांना कळालं नाही पण दुःख कळालं. अज्ञान कार्य दुःख कळालं. एवढंही कळालं तरी चालेल. किंवा तुम्ही दुःखी आहात का असं तुम्हाला विचारलं. वा संसार तुमचा आनंदात चालू आहे सगळ्यांचा म्हणजे काय सांगू महाराज रडखाता चालू आहे अशा अशा म्हणजे त्याला ते दुःख शारीरिक दुःख त्याच्यामध्ये आध्यात्मिक आदिदैविक आणि आदिभौतिक 3 प्रकारची दुःख आणि हे सगळ्या जीवांच्या पाठीमागे लागलेले दिसतात. ते म्हणले याच्यातून उपाय सांगा. म्हणजे लयरूप सांगू का आत्यंतिक सांगू. आत्यंतिक सांगा. आत्यंतिक काय कारणासह कार्याची निवृत्ती. आणि मग कारणासह कार्याची निवृत्ती करायची असेल तर त्या अज्ञान हे कारण आहे आणि त्या दुःख हे कार्य. आध्यात्मिक आदिदैविक ही दुःख ही कार्य. मग कारणही हटवा आणि कार्यही हटवा. दोन्ही हटवा. काय करावं लागेल म्हणजे तुला स्वरूपाचं ज्ञान करावं लागेल. म्हणून शास्त्राने त्याला काय केलेलं आहे स्वरूपाच्या ज्ञानापर्यंत नेलं आणि त्याला मुक्त केलेलं. मग म्हटले ज्या अर्थी स्वरूपाच्या ज्ञानापर्यंत गेलं म्हणजे अज्ञान हटवलं तर कसं हटवलं त्याच्यासाठी किती लोक रोजंदारीने लावली. तसं म्हणले लोक नाही रोजंदारीने लावली. मग ते अज्ञान आध्यस्थ आहे असं कळालं. अध्यस्थ पदाचा अर्थ भ्रमाने भासलेला पदार्थ. भ्रमाने जो प्रतीतीला आला म्हणून रज्जूवर सर्प दृष्टांत तो आला आपला परत. रज्जूवर सर्प भासला. रज्जूवरचा सर्प वास्तविक नाही पण भासला. तसं अज्ञान तुमच्या ठिकाणी आहे का नाही. म्हणजे महाराज नाही बी म्हणता आणि आहे बी म्हणता. मी नाही काय म्हणत. तुम्ही काय जाणता याच्यावर संगती लागलेली. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जोपर्यंत अज्ञानाला आश्रय आहात तोपर्यंत अज्ञान टिकून आहे. आणि तुम्ही ज्या दिवशी अज्ञानाला हाकलून दिलं म्हणजे कसं दिलं महाराज नाही असं समजलं. माझ्या ठिकाणी अज्ञान नाही तर मी कोण आहे स्वसंवेद्य परमात्माच आहे आणि अज्ञान आहेच कुठं. फार मोठा घोटाळा आहे. नसलेल्या पदार्थाची हकलपट्टी करायची असलेल्याची नाही करायची. कोणाची आता हे तर अवघड आहे. असलेल्याला हंता तरी येतंय नसलेल्याला काय करायचं तर नसलेल्याची मान्यता नाही नाश करायची. याला म्हणतात ज्ञान. तुम्ही नसलेल्या पदार्थाला मान्यता दिली का असलेल्या. आता नसलेल्या पदार्थाला मान्यता देऊन इतकं रुडलंय ना ते रूढ झालं की ते जाग्यावरून हटायलाच तयार नाही. जसा प्रपंच नाही पण प्रपंचाला मान्यता दिली हटलाच नाही. देह वास्तविक तुम्ही नाही मान्यता दिली हटलाच नाही कारण मान्यता देऊन राहिला. आता त्याच्यात मान्यता काढून घेतली. त्या संस्था चालू करायच्या असेल तर तुम्हाला मान्यता द्यावी लागते. मान्यता असते. तसं मेडिकल कॉलेज चालू करायचं असेल तर इंडियन मेडिकल काउन्सिलची काय लागेल मान्यता लागते. किंवा अनेक ज्या ज्या काही संस्था असतात त्यांच्या त्या विभागाच्या परवानग्या लागतात. त्याला म्हणतात मान्यता. एखाद्याने म्हणतात आपल्या मनाने चालू करून देतो. तुझ्या मनाने चालू करून त्याला मान्यता नाही ना. त्याच्यात प्रवेश सुद्धा कोणी घेणार. आपली एकदा मान्यता मिळाली सगळी मान्यतेवरच काम चालतं. ते म्हणजे का असं कुठं लिहिलेली मान्यता. हा मान्यता आहे. तसाच प्रकार देहाच्या बाबतीत झाला. याला मान्यता आहे. कोणाची तुमचीच मान्यता आहे. आणि मान्यता कोणी काढून घ्यायची आहे तुम्हीच काढून घ्या. म्हणजे अज्ञान रूपी इमारत कोसळ. म्हणजे अज्ञानाला मान्यता आम्हीच दिली आणि त्याची मान्यता आम्हीच काढली. तुम्ही कोण आहेत ब्रह्मच आहे. ते म्हणजे तुम्ही जीव आहात नाही. कोणाची विषाद आहे जीव म्हणायची. सिद्ध करून दाखवा आम्ही जीव आहोत म्हणून. नाही मी जीव नाही मी परमात्माची दुसरा. मी परमात्माच आहे केवळ. आपली आपण मान्यता दिली म्हणून अज्ञान नाश पावलं.
पण त्याला मग त्याच्यावरती तो टिकला. मी चैतन्य स्वरूप परमात्मा आहे. मग त्याच्या क्रिया आहे, डाळे डाळे त्याच्या प्रकाराने त्याच्या क्रिया नष्ट होऊन जातात. त्या अज्ञान कार्यामध्ये जो रोळलेला असतो तो निघून जातो. चित्तातली आसक्ती नाश का झाली? मान्यता काढल्यामुळे. चित्तात आसक्ती का आली? मान्यता दिल्यामुळे. सोपं आहे ना. चित्तात आसक्ती का आली? मान्यता असल्यामुळे. नसलेल्याला मान्यता दे. अध्यस्त आहे हे सगळं. अज्ञानच अध्यस्त आहे आणि अधिष्ठान चैतन्य आहे. म्हणून अधिष्ठानाच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभाव आहे. हे अधिष्ठानाकडून पाहिल्यावर. आणि अध्यस्थाकडून पाहायला गेला तिथंच बसला. अध्यस्थातच रेंगाळला. चला पुढे. एकंदर विवेचनावरून आत्मचैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आहे असे सिद्ध झाले. एकंदरीत विवेचनावरून काय सिद्ध झालं? अज्ञान आहे हे सिद्ध झाले. आणि ते अज्ञानच सर्व अध्यासाचे कारण आहे. सगळ्या अध्यासाचं कारण कोण आहे? अज्ञानच अध्यासाचं कारण आहे. आणि आत्मस्वरूपाच्या विशेष ज्ञानाने त्या अज्ञानाची निवृत्ती होते म्हणून ते अध्यस्त आहे हे सिद्ध झाले. अध्यस्त अज्ञानाची याप्रमाणे सिद्धी झाल्यानंतर आता अध्यस्तपणाचा अर्थ कळालाय तुम्हाला? अध्यस्त म्हणजे प्रमाणे भासलेला. त्याची अध्यस्त अज्ञानाची याप्रमाणे सिद्धी झाली म्हणजे अज्ञान कमीत कमी सिद्ध झालं. सिद्ध झाल्यानंतर त्याची निवृत्ती पाहू. आता आत्मा सामान्य विशेष भावरहित निर्विशेष असा आहे. अज्ञानाची सिद्धी झाली. अज्ञानाची सिद्धी होत नाही असा कोण म्हटला? अपुरे पक्ष. आपला विषय काय चाललेला आहे? कारण अध्यासाचा संभव. तो पूर्व पक्ष म्हटला होता अज्ञानच तुमचं सिद्ध होत नाही कारण स्वयंप्रकाश चैतन्याच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभाव आहे. बरोबर आहे ना? अज्ञानाचा अत्यंत अभावही सिद्ध होतो आणि अज्ञानाचा भावही सिद्ध होतो. दोन्ही गोष्टी सिद्ध होतात. जीवाकडून पाहिल्यावर अज्ञानाचा भाव सिद्ध होतो, अज्ञान सिद्ध होतं. अज्ञान जर सिद्ध झालं तरच तुमचा पक्ष टिकणार होता. मग अज्ञान सिद्ध झालं. मग कोणाकडून? आमच्याच अनुभवाने सिद्ध झालं. आमच्याच अनुभवाने सिद्ध झालं की अज्ञान आहे. चैतन्याच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभाव हाही पक्ष सिद्ध आहे अजातवादातून. आणि जीवाच्या दृष्टीने अज्ञान आहे हाही पक्ष सिद्ध आहे. का जगत झालं नाही हे तुम्हाला चांगलं वाटतं का जगत झाल्याला ईश्वर आहे देव आहे हे चांगलं वाटतं? चांगलं वाटतं. म्हणजे अज्ञान आहे हे चांगलं वाटतं. तुम्हाला चांगलं काय वाटतंय? अज्ञान आहे हे चांगलं. आम्ही म्हणतो जगत झालं नाही ईश्वर सुद्धा नाही आणि देव सुद्धा नाही दुसरा. त्याला देव म्हणजे कुठला? ब्रह्म सोडू ना. आणि ब्रह्मालाही देवच म्हणतात. देवाचे प्रकार पडतात. ब्रह्माला देवच म्हणतात, ईश्वराला देवच म्हणतात, त्याच्या अवताराला ब्रह्मा विष्णू महेशाला देवच म्हणतात, त्याचे इतर अवतार त्यालाही देवच म्हणतात. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू तुम्हाला सुद्धा जनन हे अवघा जनन. तुम्हाला बी देव. आता तुम्हाला देवातून वजा केल्यावर परत आणखीन घोटाळा. तुम्हाला देव पण अज्ञानातले देव. अज्ञानातले देव ज्ञानातले देव असे 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 प्रकार तयार करता येईल. ज्याला ज्ञान अज्ञान रहित देव निखळ चैतन्य. चला पुढे. आता आत्मा सामान्य विशेष भावरहित निर्विशेष असा आहे. आत्मा कसा आहे? तर एक पक्ष सिद्ध होऊन गेला की अध्यस्त अज्ञानाची याप्रमाणे सिद्धी झाल्यानंतर इथं एक पक्ष संपलेला आहे हे लक्षात ठेवा बरं. म्हणजे पूर्व पक्षाने निर्माण केलेल्या एका शंकेचं उत्तर इथं संपलं. आता दुसरं. आता सामान्य आत्मा सामान्य विशेष भावरहित निर्विशेष असा आहे. असा निर्विशेष स्वयंप्रकाश आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असे म्हणणे संभवत नाही अशी एक शंका केलेली होती माग. पूर्व पक्षाचा अनुवाद आहे हा. तुम्ही मागचं वाचून आला असता तर लक्षात येईल की ही सुद्धा मागे शंका केलेली आहे की आत्मा हा सामान्य विशेष. तेव्हा पूर्व पक्ष असा म्हटला होता तुम्ही असं म्हणताल की आत्मा सामान्य विशेष भावरहित आहे पण तुम्हाला तसं म्हणता येणार नाही असं तो म्हटला होता. वाचा इथं अनुवाद केलेला आहे आणखी. असा निर्विशेष स्वयंप्रकाश रूप आत्मा सामान्य रूपानं ज्ञात
आणि विशेष रूपाने अज्ञात असे म्हणणे संभवत नाही व म्हणूनच केवळ स्वयंप्रकाश आत्म्याचे ठिकाणी बंधाचा अध्यास घडत नाही या शंकेचे समाधान सांगतो. या शंकेची म्हणजे त्याच्यातली दुसरी शंका जी होती त्याचं समाधान सांगतायत. ऐका. प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अध्यासाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव पाहिजे असे आमचे म्हणणेच नाही. बस म्हणजे अध्यासाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव पाहिजे असं आमचं म्हणणंच नाही. मग काय म्हणणं आहे आमचं? ऐका. असा फक्त आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपानं अज्ञात असा प्रतीतीत असणारा फक्त सामान्य विशेष भाव अध्यासाला हेतू आहे. बस थांबा. म्हणजे कोणता हेतू अध्यासाला हेतू आहे? तर असा प्रतीत होणारा भाव हा अध्यासाला हेतू आहे. आणि तो कोणाच्या ठिकाणी? जीवाच्या ठिकाणी दिसतो. ब्रह्मस्वरूपाकडून नाही पाहिला आम्ही, जीवाकडून पाहिला. म्हणून मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की ज्याला मी मुक्त आहे असं जर वाटत असेल, अज्ञानात मी आहेच कुठं, तेव्हा मी सच्चिदानंद ब्रह्म आहे, तर त्याला पाठाची गरज राहिलेली काय कारण त्याला पाठाला बसायची? कारण तो सच्चिदानंद ब्रह्म स्वरूपाला स्वतःला जाणतोय. मग आता पाठाला येणारे किंवा अध्ययन करणारे किंवा परमार्थ करणारे हे तेच आहेत की जे अज्ञान घेऊन आलेले. आणि गुरु काय देतील? त्याच्या अज्ञानाचा जाणा करतो. आवरण दोष. बस आवरण दोष, त्याच्यातलाही आवरण दोष काम करतो. तर त्याच्यात ते घेऊन आले. आता विक्षेपमध्ये बी आहेत ना, शरीर जे आहेत ती विक्षेपामध्ये आहेत, पण आवरण दोष हा त्याला मुमुक्षुला घालवायचा आहे. तर त्या म्हणजे अज्ञान आहे, तर त्या अज्ञान नाशासाठी परमार्थ उभा आहे, मुक्तांसाठी परमार्थ नाही. आणि मग मी अज्ञानी आहे का मी ज्ञानी आहे हे तुम्ही हिशोब करा. आणि तुम्ही जर त्यांचेही ओळखायचं असेल तुम्हाला की तुम्हाला जर दुःख भासत असेल तर तुम्ही अज्ञानामधले आहात. तुम्हाला जर दुःख भासतंय तर तुम्ही अज्ञानामध्ये आहात. कारण तुम्ही जर ते म्हणले महाराज मी तर मुक्त आहे असा कोणी एखादा बोलत असेल, मी सच्चिदानंद ब्रह्म आहे, ठीक आहे, मग तुझा पोऱ्या मेला तरी चालेल ना. आमची भाषा पुढची कडक आहे. तुझ्या संपत्तीचा जाळ झाला तर चालेल असं तुला वाटतं का? महाराज तेवढं सोडून बोला, एवढं काय बोल नका असं वाटतं. असं जर होत असेल तर तुला अज्ञान नाशाची काय? मुक्त तेच आहेत की ज्यांना प्रपंचात अख्खी काळी लागली तरी काही वाटत नाही, ते मुक्त आहे. आणि कितीही मिळालं, यो न हृष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ तर तेव्हा असे जे आहेत ते त्याच्यात बसतात. किंवा त्यांच्यात दुःख आलं तरी उद्विग्न होत नाहीत. दुःखेषु नुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहा वीतराग भयक्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. दुःखेषु नुद्विग्न मनः, काही दुःख आले तरी काय फरक नाही पडत. लोकांचं काय थोडं जरी नुकसान झाली तरी ते लगेच ओरडायला लागतात, आणि थोडं सुख आलं की होरपळून जातात त्याच्यात. याचाच अर्थ तुम्ही अज्ञानी आहात सिद्ध होतो. म्हणून हा भाव तयार झाला ना, सामान्य विशेष भाव तुमच्या ठिकाणी काम करतोय ना. चला, निर्विशेष भाव नाही. आणि आत्मा कसा आहे? निर्विशेष. हा, हे उत्तर आहे. आणि अज्ञानी जीवांना आत्म्याचे सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान आहे. बरोबर. म्हणून तर आमच्या ठिकाणी अज्ञान आहे असं शास्त्र म्हणतं, आणि ते बरोबर आहे, सिद्धही झालं. तसे असल्या वाचून हा. मी मनुष्य आहे हा. इत्यादी अध्यस्त व्यवहार संभवनीय नाही. बरोबर. तुम्ही कोण आहात? आता इथे पाठात बसेपर्यंत ब्रह्म, आणि पाठातून बाहेर निघाले लगेच तुझं माझ शरीराला धरून बोलायला लागले का नाही, व्यवहार सुरू झाले का नाही त्याचे. याचाच अर्थ तुम्ही अज्ञानाला धरून व्यवहार करताय. सिद्ध झालं, अज्ञानही सिद्ध झालं. आस्ती भाती प्रिय कुटस्थ नित्य मुक्तादी आत्म्याचे स्वरूप आहे. बरोबर. आत्मा कसा आहे? आस्ती भाती प्रिय हे सामान्य, कुटस्थ नित्यमुक्त विशेष हे दोन्ही आले त्याच्यामध्ये. सामान्य आणि विशेष हे दोन्ही आलं का नाही? आस्ती म्हणजे आहे, भाती प्रतीती येते, आनंद स्वरूपता म्हणजे प्रियता, आणि कुटस्थ अधिष्ठानाकडून पाहायला गेले कुटस्थ
आणि नित्यमुक्त हे काय आत्म्याचं स्वरूप झालं. म्हणून सामान्य आणि विशेष आम्हाला प्रतीती येते का नाही आत्म्याची? येते ना. सामान्य कोणती? अस्थिभाती प्रिय. विशेष कोणती? कुटस्थ नित्यमुक्त. चला पुढे. त्यापैकी मी आहे या बोधाने आत्म्याचे फक्त अस्तित्व मात्र सर्व अज्ञानी जीवांना ज्ञात आहे. तर याच्यात आत्मा मी आहे सगळ्यांना वाटतं का नाही? हेच आत्म्याचं अस्तित्व आहे. मी आहे. मग त्यांनी ते म्हणले मी देह आहे महाराज. मग तुम्ही देह आध्यस्थ आहे अधिष्ठानाचा आणि देह आध्यस्थाचा. अधिष्ठान आणि आध्यस्थ एकाच वाक्यात आलं. मी देह आहे. त्याच्यात आहे कोणाचा? अधिष्ठानाचा. आणि देह मी देह आहे. त्यात देह आध्यस्थ आणि अधिष्ठान दोन्ही एकत्र आहे. आणि ज्या वेळेला तो मुक्त होईल त्यावेळेला मी देह आहे नाही तो काहीच बोलणार नाही, कारण अद्वैतात बोलणंच येत नाही. पुढे. त्यापैकी मी आहे या बोधाने आत्म्याचे फक्त अस्तित्व मात्र सर्व अज्ञानी जीवांना ज्ञात आहे. बरोबर आहे. आम्हाला अस्तित्व मी आहे, मी आलो, मी गेलो, मी आता पंढरीला जाणार आहे, वारीला जाऊन येणार आहे, परत माघारी येणार आहे. तिकडे नाही जाणार. पंढरीला जाईल न माघारी येईल. हे सगळं म्हणजे तो व्यवहार करतोय ना मी मी मी. त्या मी मध्ये हे व्यवहार दडलेले आहेत पहा. म्हणून त्याच्यात मीचा भ्रांतीजन्य व्यवहार आणि मीचा अधिष्ठान स्वरूप व्यवहार असे दोन व्यवहार. मुक्तांचे व्यवहार अधिष्ठानाला आहेत आणि बद्धांचे व्यवहार शरीराला धरून चालतात. नाही दोघं मीवरच राहतात. का मुक्त म्हणतो मुक्त पुरुषाला जेवायचं असेल आणि बद्ध पुरुषाला जेवायचं असेल, बरोबर आहे. तर बद्ध पुरुष म्हणाल मला जेवायला वाढा आणि मुक्त म्हणेल ब्रह्माला जेवायला वाढा. मग काय म्हणेल? मला जेवायला वाढा. पण मला हा अधिष्ठानाचा आणि मला आध्यस्थाचा. मी एका ठिकाणी आध्यस्थाचा केला आणि एक अधिष्ठानाचा. दोघंही सारखेच बोलतात. हो पाणी द्या ना मला पाणी द्या. तरी त्याला म्हणतं पाणी पिणारा मी नाही, कारण चैतन्य स्वरूपाच्या ठिकाणी पाणी लागतंच कशाला? पाणी पिणारा तर ते प्राणांचे धर्म आहेत, ते पाणी मागतात. असा मुक्ताचा स्वभाव. आणि बद्ध जीवाचा मी म्हणजेच प्राण. मी म्हणजेच प्राण आणि प्राणाला पाणी पाजायचे मला माझ्या. तेव्हा माझा जीव आत्ताशी शांत झाला. माझा जीव शांत झाला. पाणी लय ताण लागले. व्यवहार कसे होतात पाहिले ना. मुक्ताचे आणि बद्धाचे दोन्ही सारखे व्यवहार करतात. पण याला जाणायला फार कठीण आहे. चला. नित्यमुक्तादी आत्म्याचे विशेष स्वरूप ज्ञात नाही. हा मग कोणतं ज्ञान आहे आपल्याला? शास्त्री भाती प्रियतेचं ज्ञान आहे. नित्यमुक्त आणि कुटस्थ आहे असं ज्ञान नाही. शास्त्र अध्ययन करणाऱ्याला शब्द कळतात, ज्ञान नाही उत्पन्न होत लगेच. मग त्याच्यासाठी त्याचा अभ्यास करावा लागतो. आणि जर अभ्यास, कारण तुम्हाला आता हे कळालं की आत्म्याची दोन रूपं आली. अस्ति भाती प्रिय वेगळं करा आणि नित्यमुक्त आणि कुटस्थ वेगळं करा. ब्रह्मवेत्तेच्या ठिकाणी कोणतं ज्ञान आहे? नित्यमुक्त आणि कुटस्थ स्वरूप मी आहे. आणि सामान्य जीवाच्या ठिकाणी अस्ति भाती प्रियत्वाचं ज्ञान जरी असेल तरी तो नित्यमुक्त आणि कुटस्थ नाही का? पण त्याला ज्ञान जेथे आत्म्याचे अस्तित्व रूप आहे तेथे भातित्व प्रियत्व कुटस्थवादी विशेष स्वरूप आहेच. बरोबर आहे. दोन्ही आहेतच. म्हणजे अज्ञानाकडे बी हे आहे आणि ज्ञानाकडेही हे आहे. पण ज्ञानाने विशेषत्वाने जाणलं आणि अज्ञानाने सामान्यपणे अस्ति भाती प्रियत्वाने जाणलेलं आहे. त्याचा अज्ञान तो नाश करत नाही. जोपर्यंत सद्गुरूंकडे जात नाही तोपर्यंत त्याचं कल्याण असंभव गोष्ट आहे. कारण दुसरं कोण आहे? हे नाश करणारं कोण आणखी नाही जगात? तर कोणीच नाही. म्हणून एकमेव सद्गुरू. त्यांच्याकडे देव सुद्धा नाही काय करत. तर ते म्हणतो की जा तू कुठं गुरुंकडे जाऊन बघ. आता मी कुठे जाऊ देवा? भक्ती करणाऱ्याला गुरुची आपोआप भेट होते. शास्त्र म्हणतं माझ्या काय माझ्या विठोबाचा कैसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु. म्हणजे गुरु हेच देव आहेत. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. विरेचा गुरु अपैसा भेटीची.
पण तिथं मग ते कृपा पण गुरूंशिवाय कामच नाही. आस्था पाठीराखा इतरांचा तर श्री गुरूंशिवाय काम होत नाही, म्हणजे अज्ञान नाश होत नाही. चला. परंतु त्या विशेष रूपाचे ज्ञान नाही, म्हणून सामान्य रूपानं ज्ञात व विशेष रूपानं अज्ञात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडणे संभवनीय आहे. बिलकुल सिद्ध झाला. अध्यास संभवनीय आहे. सामान्य रूपाने आणि विशेष रूपाने तिथे अध्यास संभवनीय आहे. आणि हे कोणाला संभवनीय आहे? अज्ञानी पुरुषाकडून संभवनीय आहे, अधिष्ठानाकडून नाही. अधिष्ठानाकडून पाहिलं की स्वयंप्रकाशित आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाचा आणि दोन्ही संगती जुळल्या. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव आम्ही स्वीकारले नाही, म्हणून निर्विशेष आत्मा आहे या सिद्धांताचीही हानी होत नाही. बिलकुल या सिद्धांताची हानी होत नाही. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज